डिशच पाहिजे. तो अगं ती एका दादांचं 2 किलो लसूण, 1 किलो डिंक लाडू, जिरा पावडर पावशेर. ते बघितलंय आणि आता जर मी काय दुसरं करत बसली ना तर मग ती त्यांचं गेल्यावर ती म्हणते ह्या बाईला गरज नाही. मी एक तर काल 1 वाजता मेसेज पडल्यात ना त्यांचा रिप्लाय देते मी आज 11 वाजून 10 मिनिटांनी. म्हणजे मी किती बाय हुशार आहे. मी सगळ्यांची माफी मागते. मला फोन केला माझ्या ताईसाहेबांनी, माझ्या हातात मोबाईल असला तर मी नक्की घेत जाईन, नसला तर मला व्हॉट्सअपला मेसेज करत जा. आता कामच तेवढं आहे तर काय मला मी ना कवा बी माझ्या कधी बी मी तुम्ही मला शिव्या देत जा, नाही मेसेज बघितला नाही पाहिले बावळाट आहे म्हणायचं. खजूर लाडू अर्धा किलो. आता ही कुठल्या दादांचा मेसेज आहे मला व्हिडिओ मध्येच सांगते. हे दादा आहेत मुंबईचे. त्यांना काय काय घ्यायचंय तुम्हाला सांगते. 2 किलो लसूण, 1 किलो डिंक लाडू, जिरा पावडर पावशेर, लसूण चटणी पावशेर आणि खजूर लाडू अर्धा किलो. म्हणजे त्यांची ऑर्डर आहे 4 किलोची. मग त्या दादांना नको सांगाय सगळं. बरोबर. आता खजूर लाडू, लसूण चटणी 150ची पावशेर. मैत्रिणींनो लसूण 250 रुपये किलो, डिंक लाडू राहतात 800 रुपये किलो, जिरा पावडर 125 रुपये पावशेर असते, लसूण चटणी 150 रुपये पावशेर असते, खजूर लाडू 800 रुपये किलो असतात. क्वालिटीचा माल असतो, चांगला असतं. आणि आम्ही चाललोय गाणगापूरला. आता आम्ही 15 मिनिटात तिथं पोहोचतो. संगमावरती सगनावर अगोदर आणि मग परत कुरिअरचे चला कुरिअरचे काय म्हणते थांबा मैत्रिणींनो एकच मिनिट. तर अशा ऑर्डरी असतात. सध्या लोडलंय मला त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. कालची ऑर्डर मी आज घेते. जसं वेळ मला बी लोड आला. आता काय होतंय होलसेलचं चालू केलंय ना, होलसेल आणि रिटेल मग ते दोन्ही पण उरका नाही. होलसेलला माल जास्त जातो, घरी येऊन जास्त घरी नेतात, बारामतीत जातो, तुमचं जास्त जातो माल. थँक्यू सगळ्यांना, धन्यवाद. आमच्या कविताला सपोर्ट करा आणि जेवढी सगळी यूट्यूबवरती बिझनेस करतात सगळ्यांना सपोर्ट करा, सगळ्यांना. आमच्या बाप्पू आल्या बघायचं, बाप्पूला पण दाखव ग. हा निघालो गाणगापूरला. मनीषाने गाडी घेतली ती तर त्याची गाडी ठेवली आपली इजोबाच्या गाडीत चालू. हो समजा निघालो. काय नाही अडचण. समजा पदशीर चालले. आमच्या बाप्पूंचं बोलणं आव काय झालं, एवढी सगळी जण बसानाच आम्ही. मग 2 गाड्या घेतल्या आपण. काय झालं आमच्या गाडीत आहे ना बसतात किती 5 माणसं आणि मग एवढ्याला आम्ही यायचं. मग एक माणूस जास्त झाला. हा 2 गाड्या आहेत. 2 नानी तर मोनाची आई आहे, कविता, मी, बाप्पू, आई, रवी भाऊ, दिस पप्पा, रवी भाऊ, भाऊडूना, लता, कविताची 2 बाळ, आमचे 2 आले नाही. आमच्या गाडी दिसते किती. हा पाठीमाग गाडी दिसते. दाखव ग. दिसते की पाठीमाग. बघा माग दिसत नसत एवढं काय. हर्बल लाईफ मुळे मला 12 वर्षांनी मुलगा झाला. कोमलताई म्हणतात त्या हर्बल लाईफ मुळे मला 12 वर्षांनी. माझा गणेश बी मला हर्बल लाईफ मुळेच झालाय, नाही तर मला बी सांगितलं होतं ऑपरेशन करायला. मी परत फिरसे आई रिटर्न हर्बल लाईफ. हा 10-12 वर्षांनी मी परत हर्बल लाईफ मध्ये माझं परत आता मी तिथं पण माझं अस्तित्व निर्माण करणार आहे. बघा तुम्ही करते का नाही. कारण मला माहिती आहे हर्बल लाईफ मध्ये लय लय भारी वजन कमी होतं. फक्त ना त्याला सातत्य ठेवावं लागतं. कितीचे होते 1 पाव मिळतात का. खजुरीचे लाडू 1 पावशेर जरी घेतले तरी मी तुम्हाला देते का. तुम्ही क्वालिटी चेक करा आणि मग आपल्याकडून घ्या. आपण 8 पाव म्हणलं तरी देतो. 50 रुपये तुम्ही बघा 1 किलोचं 50 द्यायचं. दुसऱ्या लाडू मध्ये ती 1 लाडू टाकू शकतो ना. हा म्हणजे टेस्ट साठी. आम्ही पण देणार आहे सॅम्पल. आता देतो बऱ्यापैकी पेढ ही सगळ्याला. मला सॅम्पल वजन कमी करायचं नी टाकायचं. हो की मी सांडग ही देते की सगळ्यांना नाही मला देणं होत. आता उन्हाळा काय होतं लक्षात बी राहत नाही. लोड असला ना मग लक्षात राहत नाही. काल तर कविताचं आमची गाडीत आम्ही मटेरियल टाकलं. मला म्हणली पार्सल घेऊन जा. म्हणलं बाईचं जाता जाता नाही हो मला सोमेश्वरला जायचं. 7:30 घरीच वाजले होते. 9ची आरती घावली आम्हाला. 40 किलोची 40 किलोचं पार्सलचं 1 पाता चिटकावलेला. मी पाताच नाही चिकटावलं. ती म्हणलं आता आपल्याच माग थांबणार आहे. एका मागे एक असू द्या. तर आमच्या कविताला लाईक टाकत ऑर्डर येईल. माऊली तू एकदा घेऊन तर बघा, एकदा खाऊन तर बघा कसं काय येते. हा
आणि आजच्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही म्हणजे की कसलं तूप बनवलंय ते तुम्ही सारखं म्हणत होता ना. आणि तिला जरा तिचं ना सारखं तिचं नरड्याचा आवाजच येत नाही. जरा तिला मोठ्याने वरडायचं म्हणल्यावर काय तूप बसलेलं असतं काय नरड्यात. मग आता सारखा वाज देऊन देऊन काय होईल त्याचं. थोडस वाईज खणखणीत आवाज काढत जरा. बरं आता लय मोठ्याने काढेन ह्यांच्यावर भांडती तसं. भांडायचं नाही खणखणीत आवाज काढायचा. काढते काय होत नाही कसं काय होतं आमच्या त्या प्लॅन मध्ये आवाज घुमतो ना त्यामुळे ते आवाज नाही तर म्हणशील नरड काढू काढू आता मनीषा दुसऱ्याला गारानं सांगताना कसं आपण मोठ्याने बोलतो. नरड काढत काय नाही ती काय होतं प्लॅन मध्ये किती मोठ्याने बोललं ना तरी आवाज येत नाही असं घुमतोय आवाज. हो का बळच बोलते तमाने बोलते अगं काय बोलतोय तूच कळत नाही आम्हाला असं कान बाडून ऐकावं लागतं. बर आता उद्याच्याच व्हिडिओ मध्ये म्हणणार आहे आमची मनीषा ताईने मला सांगितलंय की लय मोठ्याने बोलायचं नाही. मनीषा ताई आमची म्हणायचं मला काय बी म्हणते. हा काय बी म्हणते नाही काय बी कशाला म्हणेन चांगलं सांगते. तुझ्या मनाने तुला काय वाटत काय. हा काय मनीषा त्याकडे काय काम आहे काय काम आहे तुला तर तेवढा वस्तू आलं गाणगापूर आलं जवळ आलं. थोड्या वेळाचा विलंब आहे. थोड्या वेळाने तुम्हाला व्हिडिओ आणि काढून टाकू. आता ठेवू का बाय. नाही बाय थोड्या वेळाने बाय. बरं ठेवतो नदीला सोडा आल्या. नको नको थांबा आम्हाला जाऊ दे बघू दे आता. हा चला की आता खाली जाऊ. चपला तिथंच ठेवायचं खाली सोडू. हा चला. किती पाणी वाढलंय किती पाणी वाटतंय. लय वर आले पाणी लय पाणी वर आले. चला 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 भारी वाटतंय का खाली बघा पुढे. पाय दसरा ना दर्याश थांबे बाबा काय झालं असू दे चला आल्यावर देऊ पैसे. समावर आलो पाणी बघा बघू शकता. कशात कशात बा किती पाणी आलंय ग. जाते 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 काय नाही. छोटू मोठू तुम्हाला नाही कोणी भिजवलं असणार. सरळ 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 गुरुदेव दत्त. पाय पडा झालं का हे निंबर बांधा जा तिकडून. हे मावल्या धरी चल ती कोणाचं आहे ती ठेवा झालं चल ती तुमचं घे. कविता ताई तू जाणच पटकूनला का. हा घ्या चालू व्हिडिओ चला फोटो पण त्यातच काढतो. चला सांगा काहीतरी म्हणा की म्हणत म्हणत. हा चला या ओके या इकडे चला इधर चल या. मनीषा घेते गजरा आम्हाला बी घ्या नाही तर तुम्हालाच घ्यायचं. हा कुण्या बाया भारी दिसतंय. एक तुला आणि एक तुला तुम्हाला लावायचं नाही. लावा लावा चला एक एक फुलं आलं पासून लावा गजरा घ्या आणि लावा बी.
अरे इकडे बघा काय आहे? ते आम्ही देवाच्या दारात गजर लावतो. बहिणी गजर लावतो. नाही लावा ये ना की गं तुला गजर. नाही भाऊजा या बरं मी लावते तुला. आणि लताला. ओके झालं दिसतंय की छान. तुम्हाला लावायचं काय? आता त्यांचं वय आहे का गजर लावायचं काय तुम्ही नका. तुला येतं बाय बाळा. फोडायचं चालतं, तोच फोडायचं काय सांगायचं नाही. आणि जोरात. आणि फुटतोय कसं कोण वहिनीला कसं घरी येत नाही का हो? चक्कर आली नाही पाहिजे. आम्हाला यावंच लागेल सुख लागलं पाहिजे. बापू बाहेर खाऊ चला चला बाहेर गाडीतच बसून खाऊन आपलं रनिंग करू. कोण चल बाहेर जाऊ. चल कणस घ्यायच्या तर आता बघा मकाचे कणस आरू चल. चला पपया बघितले का खाऊन माझ्या लय आवडली बहिणीला बाई आमच्या पपया होय गोड असते ना कितीला एक आहे? कितीला? 20 ला 1, 10 ला 2. परवडलं की पाहिजे. म्हणजे तुकडं म्हणलं की 10 ला, अख्ख म्हणलं की 20 ला. हा मग बरोबर आहे की तुम्ही काय जाळ घालत नाही मनी ऐकतोय मी. मनी ही काय मनी ही बाला 10 ला 1. 10ला एक म्हणे. घ्या. मागच्या गाडीत कोण राहिले? किती झाली? मस्त लागते मला मीठ लावून द्यावं त्याला व्हायचं लिंबू. मीठ द्या मावशी. मीठ नाही लावलं. यांना मीठ लय आवडते. द्या इकडे द्या. अजून कोण राहिले? अलीकड आकत का ते मग अर्ध 10 ला 28. आमच्या घरी आहे तर कसं? ही गोड ना? आरूला माझ्या द्या की हो. इकडे गादी गादी चला 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 पुढे या. चला पुढे या आपल्यापेक्षा जरा बाहेर आहे, वेगळं आहे. सगळी आल्या तेवढी सगळी काय विचार आहे? सगळ्यांना नमस्कार आम्ही देवबाप्पाला आलो कुठे गेलं तर ते म्हणतात नाकाचं द्या त्या मोबाईलवर. हाय हाय. चला आता फोटो काढू. आता फोटो काढू. इंस्टावरती एक व्हिडिओ काढू छानपैकी. मस्त. आणि मग जाऊ. इंस्टाग्रामवर
रणगावला आलोय आम्ही रणगावला. बघू शकतो. दर्शन रांगेत जाऊ आता. हा दर्शन रांगेत चला चला. बसायचं का?